सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा श्री बालाजी ललित यात्रा महोत्सव अखंड हरिनाम सप्ताह मौजे वडवाळी तालुका पैठण। प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनलवर। नमामि सद्गुरु शांतम सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदम् ईशमानंदि वल्लभम् नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवन जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थके प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपी सके न त्यागी लोकासने तुका तोची सोहा परब्रह्म प्रकाशी जळी रक्षिले निर्जीव गागदाशी। काही अडचण असली तर मला बोला, खाली आपसात बोला। या महाराज या पुढे प्रवीण बाबा। अधिष्ठान तेथे प्रतिष्ठान देखा जिथे जन्मला माणसं काळजात बसले पण काळजीत बसतात हे दुर्दैव। प्रस्तुत प्रसंगी वडवाळी नावाच्या एक क्षेत्रामध्ये भगवान व्यंकटेशाचं बालाजीचं पवित्र मंदिर, बाजूला गोदावरी नावाची वाहणारी पापनाशिनी नाथबाबांचं स्थान, नाथांचा सागर, समोर बसलेला सगळा जनसागर, सगळे सागर झाल्यावर मग नदी कोणी व्हायची सांगू महाराज। अत्यंत गोड गोष्ट आहे, लक्षात घ्या। भगवान कृष्ण परमात्म्याचं जीवन थोडं बेस्ट, कृष्ण परमात्म्याचं जीवन ठीक आहे, थोडंसं गिक्को द्यायचं। यमुनेच्या गोड पाण्यापासून सुरुवात झालं, आताचीच लागली काय वापस पुन्हा घरी गेल्यावर ऐका। हा आता मी काय म्हणत होतो, हा ऐकणारे बी पाहिजे। तुम्ही सगळे बसलेले नसते, मी काय म्हणतो का मला तपासायले तुम्ही। यमुनेच्या गोड पाण्यापासून ज्याच्या जीवनाची सुरुवात झाली आणि समुद्राच्या खाऱ्या पाण्यावर जाऊन थांबला त्याला कृष्ण म्हणतात। तुम्ही म्हणाल महाराज समुद्राच्या खाऱ्या पाण्यावर म्हणजे कुठं? गड्या हो
गड्या हो राजा की रे झाला गड्या हो राजा की रे झाला कृष्ण सिंहासनी बैसला हो अत्यंत गोड आहे. तुम्हाला अजून एक मजा सांगतो. ज्याला गायकी कळते ना त्याला आपली लायकी कळते. अजून एक चांगलं वाक्य बोलतो. ज्याला सूर नाही तो असूर आहे. लक्षात घ्या. माणसानं सगळं सुरात असलं पाहिजे. आणि जी माणसं सुरात असतात ना ते कशातच कसूर ठेवत नाही. लक्षात घ्या. गायन छान पाहिजे, जीवन छान पाहिजे, जेवण छान पाहिजे. तुम्ही बघा सगळं चांगलं असलं पाहिजे. खरे खोटे गरीब लोक जे आहेत ना त्यांच्याकडे भूक आहे आणि श्रीमंत मंडळी जी आहे त्यांच्याकडे जेवण. बरोबर आहे. वडवळी बरोबर आहे. गरीबासारखी भूक श्रीमंताला लागत नाही आणि श्रीमंतासारखं जेवण गरीबाला मिळत नाही. दिवाळीच्या दिवशी आपण आंघोळ केली की आपली आई आपल्याला कसला बी चिवडा चकल्या करंज्या जी असेल ती देते, आपण खातो. बरोबर. आणि दिवाळीच्या दिवशी एखाद्या पैशावाल्या शेठजीला म्हणलं चला नाश्ता करू, लक्ष्मी पूजन झाल्यावर हे गोबडाची अवलाद अशीच मारणार उपाशी. देवाला द्यायला पद्धत नाही. तुम्ही मग प्रांजळपणे कायम आत्रप्त असणारी माणसं ज्यांच्या चेहऱ्यावर कायम 12 वाजलेले असते माणसं कायम. त्याला म्हणून कसं काय चांगलं म्हण रे, चांगलं म्हण रे, वाया जायचे अख्ख्या पैठण नगरीची रजिस्ट्री जरी तुमच्या नावावर करून दिली आणि तुम्हाला म्हणलं ना गेवरायला चांगला एक प्लॉट निघाला बघावं लागला का तुला पुरावं लागेल तिथं. एवढं जमा केलं मला सांगा ना. ज्यांनी ज्यांनी एवढं जमा केलं ना आता 15 वडा झाला. कशाचा? अरे हे नवरात्राच्या आधी होतं ना पितृपक्ष. अंगठ्यावर पाणी. खतरनाक काम. मला इतकं आवडतं ते. आई ओ माय माझ्याकडे बघा. तुम्ही माळवदावर वाळू घातलेल्या खारवड्या, पापुड्या, कावळा उचलून नेतो का नाही? तुम्हाला माही शपथ आहे सांगा मी मरण येतो वाडवाडी नेतो का नाही? तुमच्या ताटातलं बाहेर भांड्यात ठेवलेलं खरकट उचलून नेतो का नाही? रस्त्यावर गाडीनं मेलेलं जनावर कावळा खातो का नाही? आणि एवढं चांगलं लावलेलं ताट कसं काय शिवित नसेल? गुपित लपलंय र. अजून शिवलं नाही बघा तुम्ही. अहो स्पेशल ताट असतं डोरके भाऊ. स्पेशल सगळं खीर फीर भजे वडे फिडे सगळं. बरं निस्तं जवळ मस्त खात तर काहीच नाही. आणि जे हात जोडून उभारलेले असते ना रस्त्याला त्यांना वाटतं आता घेतं काही. आणि तेवढ्यात कोणीतरी तिथं जातं ती जातं उडून कशाला घेतलं तिथं. मी काय म्हणतोय कळतं? अरे जिंदे बाप को रोटी न देवे मरे बात पछतइयो. सरकार तिघाचं एकानं पाठिंबा काढून घेतला तर पडतं. त्याच्यामुळे टाळ पखावज आणि मी असं सगळं सोबत. अरे जिंदे बाप को रोटी न देवे अरे मुठभर लाने धाबे धरियो. मुठभर लाने धाबे कौआ बाप बुलइयो रे.
भजन बिना कैसे तरियो अनाड़ी दुनिया भजन बिना कैसे तरियो अनाड़ी दुनिया भजन बिना अनाड़ी दुनिया भजन बिना अनाड़ी दुनिया भजन बिना कैसे करियो अनाड़ी दुनिया हर पत्थर का एक नाग बनाया पूजा लोग पंचम कळते तुम्हाला पंचम कशाची विठ्ठल भाऊ मानधनेजी सगळे ते तुकारामाची कथा करणारी मंडळी सगळी दादा सगळ्यांना बोल दादा इतकुसा जरी नाग निघाला ना इतकुसा आता इथं अरे खोटे बरं बायका पळणार आणि माणसाचा धडपडा काट्यान अरे ते जनावर किती वरडतो किती बरं एक बी काठी त्याच्यावर हानीत नाही दुसरीकडे मोकळं बोलू का थोडं मोकळं ऐकता मला असं सांगा बरं तुमच्या पाहुण्या रवळ्यात किती पाहुणे नाग चावून मेले आहे का तुमच्या लक्षात बर किती नाग मारले पाहुणे दलिंदर आहेत का नाग अरे पत्थर का एक नाग बनाया पूजा लोग लुगाइयो अरे सच्चा नाग जब निकला घर में ले लाठी हुल गयो रे भजन बिना कैसे तरियो अनाड़ी दुनिया आणि आता ऐका भजन सुद्धा आहे ना भजन सुद्धा गाता ते देवाला आवडलं पाहिजे राष्ट्रसंत मीराबाईंची जयंती आहे हैप्पी बर्थडे मीरा हमारे राजस्थान की शान है पधारो मारे केसरिया आवो बरोबर आहे सोमनाथ दादा नाना सगळे बाबा सगळे आपल्या पक्षावर आता काय होतं महाराज एकाचं नाव गेलं की दुसऱ्याचं नाराजी दुसऱ्याचं नाव तुम्हाला खरं सांगतो नाव फक्त दोघांचेच घेतले पाहिजे ज्ञानोबा तुकाराम ऐका मग आता माणसं काही जण म्हणतात नातांचं नाही घेतलं एक गणित नाही तुमच्या लक्षात साधू संत कधीच नाराज होत नाही महाराज नाराज होतात विठाला कारण ज्ञानोबरायांचा अभंग आहे रूप पाहता असं आणि आम्ही आमचं वेगळं आहे आता विठ्ठल भाऊ रुपये पाहता रुपयावर आहे बरं का रुपयावर आहे रूप यावर आहे विठाला विठाला ऐकताना फक्त लक्ष द्या कीर्तन लक्ष देऊन ऐकायचं विनोद झाल्यावर लोक बाजूच्या तू घरी जाऊन मर दलिंदर राजस्थान आज मीराबाईची तिथी आहे मैं गोविंद गुण मैं गोविंद गुण मैं गोविंद गुण राजा रूठे नगरी रात हरि रूठे कहाँ जाओ अरे एखादा राजा नाराज झाला तर गावातली लोक सांभाळतील पण देवच नाराज झाला
हरी रूठे कहाँ जाना जीव हरी रूठल्यावर फक्त एकाच ठिकाणी जावं लागतं. राम नाम. मला अजून गणित कळलं नाही. ते मुर्दा मेला आणि त्याला ऐकू देत राम नाम सत्य आहे. त्यानं खटकून उठून बसायला पाहिजे. परवा एका गावात पुण्यामध्ये फार हुशार माणसं असतात. एक आजी वारली पुण्यात आणि त्यांना सगळ्यांनी नेलं असं अंत्यविधीसाठी. आणि आता शेवटचं रस्ता ना काय म्हणतात तुमच्याकडे शरण शरण का शरण ते शरणवर असताना शेवटचं लाकूड ठेवायला लागले ना. थोडा इकडे शेवटचं लाकूड ठेवायला लागले किती म्हातारी उठली ना. कुठं आणलंय कुठं आणलं दादा कुठं आणलंय म्हणूस तर जेवढे आलते का पेटवायला. गाव येऊस तर पळू दे. गाव येऊस तर उठली रे. कुठपर्यंत आलो दादा. सगळे पळून गेले पण त्या म्हाताऱ्याला जाता येईना ना. ते आजोबा तिथंच होते. अग तू मेली होती म्हणून तुला इथं मेल्या मुलं. मराठी आहे का पुण्यातलेच नाही दोघ जण. तू मेल्यामुळे इथं तुला आणलंय. ती म्हणली मेल्या तुझ्यामुळे आणलंय. पुणे नाही मेली ती म्हातारी काय म्हणली. मी नाही म्हणली. ती म्हातारा काय म्हणा माहिती का. डॉक्टर पेक्षा तुला जास्त कळतं का. डॉक्टर पेक्षा तुला जास्त कळतंय का. झोप म्हणला. डॉक्टरने म्हणले मेली म्हणजे तू. इतका वेळ लागत तुम्हाला कळायला. 5G बसून घ्या. राणा जी मैं गोविंद गुण गाना. मीरा मी एका एका क्षणाकडे नेत होतो तुम्हाला हळूहळू. मला न्यायचंय. मला तुम्हाला प्रवास सांगायचा आहे. मला तुम्हाला सगळं सांगायचं कीर्तन. फक्त शांततेनं ऐका. नाथांच्या पवित्र परिसरामध्ये राहतोय आपण. ज्यांच्या जीवनामध्ये शांती आणि ब्रह्म दोन्ही सोबतच होते. सांगू जिथं माया असते तिथं ब्रह्म नसतं म्हणतात. आणि जिथं ब्रह्म असतं तिथं माया नसते म्हणतात. बरोबर आहे. बरोबर. काही फळं अशी आहेत महाराज जे वरचं फेकून द्यावं लागतं मधलं खावं लागतं. बरोबर आहे. इकडे माझ्याकडे बघा. बदामाचं वरचं फेकून द्यायचं मधलं खायचं. आंब्याचं बिना कामाचं काय आंब्याचं कोय. तुम्हाला गोळ्या घालायला पाहिजे दादा. कोय नसले असते आंबा मग बिना कामाचं काय म्हणा. साल नसले असते तर रसाला सुरक्षा मिळाली असते. मग बिना कामाचं काय रस. दादा रस बिना कामाचा आहे म्हणावं तर तुम्हाला त्याच्यातलाही रस आहे. कशा रसा. आणि आपल्याला रस पाहिजे महाराज. मीठे रस से भरोड़ी राधा रानी लागे. मारे खारो खारो जमुना जीरो. म्हणून मी खूपदा म्हणतो का ना ज्याला रस जात आहे तो त्या रस्त्यात आहे. नाही कळालं. ज्याला रस जात आहे तो त्या रस्त्यात आहे. का त्या रस्त्यात आहे त्याला रस्त्यात आहे. आता एखाद्याला समजा गांजा वड्याची सवय समजा. काय जणांना तंबाखूची असते. एवढ्या चिमटीत ओळखीत येते तंबाखू खाणार कोण आहे. बराबर त्याला असं इतकं सुंदर कीर्तन चालू तेवढ्यात त्यांची चिमट. आणि इकडे आपलं विठाला विठाला
मूर्खपणा आणि पुन्हा मंदिर कोणाचं आहे महाराज लक्ष्मी वल्लभ तया हा तया जवळ ये लक्ष्मी वल्लभ नित्य नेमनामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया. आता हरिपाठ किती जणांना पाठ आहे हात वर करा पटपट लवकर. पैठणच्या जवळ गाव आहे म्हणते. किती जणांना हरिपाठ किती जणांना तुम्हाला तुमच्या आई बापा शपथ आहे ज्याला पाठ आहे ते हात वर करा. छान छान. आता खाली आता आहे का ज्याला पाठ नाही ते पाठ करा. अडचण काय विठ्ठल भाऊ दादा सगळ्यांना अडचण काय हरिपाठाची अडचण अशी आहे हरिपाठ म्हणता येतो तुम्ही बघा आता ज्याला पाठ आहे ना तेवढ्याने माझ्या मागं म्हणायचं ठीक आहे ज्याला येत नाही त्याने म्हणायचं आणि येत असून गपचूप बसलं तर संध्याकाळी जनावर घरी निघालं जिम्मेदार तुम्ही जेवढं येत आहे तेवढंच म्हणा. भावी विन देव गुरु विन अनुभव तपे विन दैवत विठला विन गुजे विन हित ज्ञान देव सांगे साधूचे संगती हरिमुखे माना पुण्याची गणना. तुम्हाला सगळ्यांना माग म्हणता येते याचा घोटाळा शिवाय तुटेल धरणे प्रपंचाचे तुटेल धरणे एक जण म्हणला महाराज हरिपाठाचा एवढा काय जोर आहे मी म्हणलं तू गप रे ज्याला अक्कल नाही त्याने बोलू नये मला कुणी उठत की सुटत सापडत नाही म्हणजे थोडस मला असं वाटतं ज्ञानोबा यांचा हा विचार थोडासा तू जाल घरी जा ओट कोणचे भान त्याने बोलावं नाही नाथांनी त्यावेळेला ते पाया पड भाऊ बादशाह से उसके घर का पता नहीं पूछते झुके हुए गुलामों के सर बता देते हैं. विठाला विठाला आळंदीला गेल्यावर मंदिर विचारायची गरज नाही पैठण मध्ये गेल्यावर नाथांचं मंदिर विचारायचं झुके हुए गुलामों के सर बता देते हैं बादशाह की दर हे लक्षात घ्या. आपली अडचण आपल्याच देवावर विश्वास नाही तुमच्यावरच नाही खतरनाक माणसं. मग आपण ज्या परंपरेचा विचार करतो एक परंपरा आहे ऋषींची दुसरी मुनींची आहे तिसरी साधूंची आहे चौथी संतांची आचार्यांची मध्ये घालू आपण बरोबर ऋषी मुनी आचार्य आणि साधू संत बरोबर. ऋषींच्या परंपरेमध्ये विश्वामित्र वशिष्ठ सर्व ऋषी आले सीता स्वयंवरा. महाराज ऐका ना स्वयंवर म्हणलं ना खालची माणसं लयच खतरनाक इतका छंद स्वयंवराचा मोकळं विचारू बसले
आवडलेला मिळावा का मिळालेला आवडावा? मी जाऊ का घरी जाऊ? आवडलेला मिळावा का मिळालेला आवडावा? मिळालेला आवडावा. बायको मिळालेली आवडली का आवडलेली? आवडलेली मिळत नाही आणि मिळालेली नका बोलू. भांडणं होते ना भाऊ, नका बोलू. जपा तुम्ही स्वतःला. ऐका आवड कोणाची असली सांगू का? आवडी निवडी बंद होतात ना जिथं कुठं, तिथं अध्यात्माची सुरुवात होते. तिथं बंद. साधूच्या चित्ताला कशाचीच आवड नसली. रमता जोगी तो त्याच्या मूड मध्ये. आणि अजून एक सांगू, माजल्यासारखं या गादीवर उभारणाऱ्या मंडळीमध्ये माझं एक प्रमाण आहे महाराज, माझ्या वैयक्तिक मत आहे. कोणी याच्याशी सहमत असेल असं माझी इच्छा बी नाही, असावं असं बी नाही. पण समाजाच्या श्रद्धेचा गैरवापर करण्याचा आपल्याला अधिकार नाही. समाजाने आम्हाला श्रद्धेनं डोक्यावर घेतलंय, त्याचा गैरवापर करायचा आपल्याला अधिकार नाही. माझं तर मत आहे महाराज, आम्ही तुमच्या पाया पडले पाहिजे. कारण तुम्ही घरातल्या लेकरा बाळाचा घास काढून इथं पट्ट्या देतात आणि एवढे मोठे उत्सव करतात. तुमची दर्शन आम्ही घेतली. जगद्गुरु तुकोबारांना विचारलं, महाराज तुम्ही तर आसपासच्या 2-4 जिल्ह्यामध्ये तरी जगद्गुरु कसे काय? ते म्हणले, जगद्गुरु शब्दाचा अर्थ तुम्हाला नाही कळाला. मला सगळं जग गुरु वाटतंय म्हणून मला जगद्गुरु म्हणतात. उलट विठ्ठल भाऊ परवा यांचं भजन ऐकत बसलो तुम्ही महाराजांचं. डोळिया दाटिकन लागे डोळिया पाज गायन. पण आता ही मंडळी वर जाते ना, टप्प्याटप्प्याने जाते बरोबर. आणि खेड्यापाड्यातली माणसं सुरुवातीला जे स्वरात आहे त्याचा कसा बसतो, आणि जो स्वरात आहे तो किती उंच गाव देतो, किती उंच गाव. आता जगद्गुरु तुकोबारायांच्या गाण्याचा भाव तर एकच मान. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी काय होत तेव्हा एवढं होते का माईक आणि इको देईन साऊंड देईन. तुम्ही मोठ्याला मोठं म्हणायचं का तुमच्या पाया पडतो. सगळे सगळे नवोदित माझ्या सहित सगळे मोठ्याला मोठंच म्हणायचं, त्याच्याशिवाय आपण मोठे होत नाही. पण काय जणाला घाण सवय, त्याला काय येतंय, त्याचा स्वरच नाही, ते नालायक आहे, त्याला बोलच येत नाही. कळलं तुला, तुझं कळलं आम्हाला. तू कसलाय ते कळलं. लोकांना नाव ठेवलं, तुझ्या खानदानापासून हेच करीत आले. विठ्ठल ऐका, मला जर कोणी येऊन म्हणलं ना महाराज तुमच्याबद्दल तेव्हा असं बोलत होता, मी त्याचा शाल शिरपळ देऊन सत्कार करतो. कुठानच नको. मी त्याला काय म्हणत असतो माहिती का, ते तुझ्या तोंडावर जितकं बोलला तितकंच तुला कळालं. माझ्याबद्दल त्याच्या मनात लई वाईट आहे, पण ते बोललं, आभार मान त्याचे. आणि जो तुम्हाला दुसऱ्याचं येऊन नाव सांगतो ना, समजून घ्यायचं ते त्यांच्या खानदानाचं व्हिजिटिंग कार्ड आहे. पिढ्यानं पिढ्या मागे बहुत जन्मी. त्याच्यामुळे ह्यांच्या नादी नाही लागायचं. जगद्गुरु तुकोबारायांच्या मी एक एक भूमिका, आज माझा मूड आहे थोडासा प्रसन्न. तुकोबारायांच्या जीवनातला एक भाव सांगतो आणि पुन्हा नाथांच्या जीवनातला एक भाव सांगतो. अगोदर तुकोबारायांकडे, त्यांच्या वडिलांचं नाव काय? भोलोबा. आणि आईचं जा तुम्ही घरी. ओके पाठ. पण त्याच्यातलं मर्म ऐकायचं. एके दिवशी सकाळी कनकाई उभ्या राहिल्या. बुवा जी
अशा हात जोडलेले. आई जुन्या काळामध्ये खूप ताकद होती बरं का. सत्ययुगामध्ये विष्णू परमात्म्याचे पाय लक्ष्मी दाबत होती. सत्ययुगात. हे कलियुग आहे. इथं विष्णू दाबित. तुला किती वेळेला सांगितलं बाहेर फिरत जाऊ नको. किती तुला त्रास होतो नाही का. तुमचा मुडदा बसला. हात जोडले. बस आई माझ्याकडे लक्ष द्या. दादा सगळे जण लक्ष द्या. कीर्तन हसण्यासाठी नसतं, पण नाही हसवलं तर लोक म्हणतात कालच्या महाराजाला अक्कल नव्हती. आणि या बालाजी परमात्म्याने माझ्यावर इतकं प्रेम केलं महाराज. मी गेल्या वेळेला एकदा आलो तर परत दुसऱ्यांदा आलो सकाळी काल्याला. आणि मला माझे भाऊ म्हणले वडवाडीचा फोन आहे. मी म्हणलो हो म्हणा. का? कारण ज्या दैवताकडून ऊर्जा मिळते ना तिथं जायला पाहिजे. आपण भिकारी आहे मला. एक सांगू, नाथांच्या समाधीपासून जर जगण्याची प्रेरणा मिळत असेल तर तिथं दंडवत केलाच पाहिजे. माझी ती अंतःकरणातली माझी भावना आहे. हे आले ना आपल्याला नाथ आल्यासारखं झालं. मी काय म्हणतो माहिती का, आपल्या आतली भूमिका स्वच्छ करा महाराज. लोक वाईट नाही तर राजा, लोक वाईट नाही. बोलोबाची बायको आई, एखादी गरीब स्त्री तशी कनकाई अशी हात जोडून प्रवीण महाराज बोलोबाला म्हणते, बुवा मला पंढरपूरला न्याल. सोमनाथ बाबा मला पंढरपूरला न्याल म्हणल्याच्या नंतर बोलोबा म्हणले नाही जमायचं. दादा तिने पाय धरले, नाहीत ना, मी चलन तुमच्या सोबत, वारीत पडल ते काम करेल. पण मला लांबून एकदा बघायचं. ऐकत नाहीत बोलोबा. दादा शेवट काय केलं माहित आहे, बुवा माझं पाप तरी सांगा, मी का बघू शकत नाही देवाला. त्यावेळेला बोलोबा म्हणले, अगं आपल्या 8 पिढ्याची परंपरा आहे की आपल्या घराण्यातनं अजून देवाला कोणी काही मागितलं नाही. आहा, मग बायकांचा स्वभाव मागण्याचा असतो ना, मग तू मागशील असं वाटतं. आई त्या तशाच बोलोबाच्या पायावर पडल्या आणि म्हणल्या, तुमच्या पायाला धरून सांगते विठ्ठल बुवा. दादा हे डोरकी पाटील आहेत ना, यांच्याकडे नाना, मी 7 दिवस होतो त्यांच्याकडे. खूप जीव लावला ह्या माणसाने. इथंही आलतो ना गेल्या 2 वेळेला. खूप प्रवीण महाराजांनी स्वतःच्या हाताला धरून मला सगळा नाथबाबाचा परिसर दाखवला. विठाला आपली लायकी नाही महाराज, मी माझी वैयक्तिक माझी लायकी नाही, तुमची असेल सगळ्यांना. मला ज्ञान मंदिरा नाही, मी शपथ नाही मागणार. काही नाही मागणार म्हणले ना महाराज. बोलोबा म्हणले, पुढच्या वारीला तुला नेतो, पुढच्या वारीला तुला नेतो. एवढं मनोस्तर रात्रभर झोपल्या नाही रामदास. परत परत आठवण यायची, हरी मला तुझं दर्शन होणार, मी पंढरपूरला या. ध्यास हा जीवाला पंढरी जाऊ, हरे वैकुंठीचा डोळे भरून
सकाळची वेळ झाली बाबा रामदेव महाराज आता वारीला जायचं ना. जे हाडाचे वारकरी असतात त्यांना विचारा. नाथ महाराजांच्या संप्रदायामध्ये कुर्मदासाला फार मूल्य आहे. एकनाथ बाबांच्या हा भानदास महाराजांच्या दिंडीच्या पुढे चालायचं. तस या सकाळी उठल्या आणि वारीला जायचं. महाराज निघाले ना. एकदा माझ्या मागे म्हणाल सगळे विठ्ठल विठ्ठल विठ्ठला माझ्या विठ्ठला पांडुरंगा सगळे विठ्ठल विठ्ठल विठ्ठला जय सगळे म्हणा. सगळे हे जय विठ्ठल विठ्ठला माझ्या विठ्ठला पांडुरंगा. प्रवीण महाराज डोळ्यात पाय त्या दिशेने निघालेले म्हणून अरे लक्ष्मी शारंगधर सीतामाई रघुवीर राधे गोविंदा रखुमाई पांडुरंगा. रखुमाई पांडुरंगा रखुमाई पांडुरंगा रखुमाई पांडुरंगा रखुमाई पांडुरंगा. हे लक्ष्मी शारंगधर सीतामाई रघुवीर राधे गोविंदा रखुमाई पांडुरंगा रखुमाई पांडुरंगा. हरि लक्ष्मी शारंगधर सीतामाई रघुवीर राधे गोविंदा रखुमाई पांडुरंगा रखुमाई पांडुरंगा लक्ष्मी शारंगधर सीतामाई रघुवीर राधे गोविंदा रखुमाई पांडुरंगा रखुमाई पांडुरंगा. पायी घागऱ्यान हाती घेऊ विनान मुखाने विठ्ठल म्हणाचा लाया नाचत पंढरी जा. हा पंढरपूरला नाचतच जायचं असतं. आता काय नाही एसी गाडी मध्ये कबाड उघड करून झोपत तिथे गेल्यावर ड्रायव्हर पंढरपूरला बिस्लरीच्या बाटल्या घेतो. भीमा तेरी एक हे बघा ना बघा जे हाडाचे वारकरी खाली बसलेले त्यांना लगेच आसवत. आणि काही जणाला ह्याच्यावर नाही दुसरे पाक 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 त्याले तुझ्या मरा तुम्ही काय मला काय करायचं. महाराज फकीराना आए ते सदा कर चले खुश रहो तुम पैठण वडवाळी वालो हम दुआ कर चले. थोडं 2 मिनिटं फक्त माझ्यासोबत चला आले आणि पुढे दिसलं महाराज बाबा पंढरपूर क्षेत्र जवळ आलो आणि ते दिसलं झळकती पताका गरुड टके मने तुका गरुड टके मने तुका गरुड टके मने तुका गरुड टके मने तुका. हे नागा जाऊ आड
आता जे वारीला जातो आपण पापाचे कळप बाबा इकडे साबुदाणा वाटायला लय दलिंद पळ 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 आले हाडाचे वार करीत सकाळपासून संध्याकाळ थाटा आणि मस्त वातावरणामध्ये पोहोचले बरं का आणि चंद्रभागेच्या अलीकडच्या काठावर बघितलं डोळे डबडबले बोलोबा समोर आहे आणि कनकाई साहेबांनी चंद्रभागेच्या सानिध्यात बोलोबांच्या पायावर डोकं ठेवलं आणि काय म्हणलं माहित आहे करा कृपा महज करा कृपा महज कनकाई अहो आपण आलो चंद्रभागेपाशी आता उद्या सकाळी तर दर्शन धीर नाही माझे पोटी झाले वियोगे हिमपुटी धाव घाली माझी आई आता पाहतेस काही तुम्हाला मोकळं सांगू मला मोकळं हे लक्षातच ठेवा रामकृष्ण परमहंसांकडे एक माणूस यायचा आणि त्याला नोकरीच लागेना ठाकूरांना म्हणला लय दिवस झालो त्या कलेक्टर साहेबाकडे जातो पण ते काय माझं काम करेना रामकृष्ण म्हणले त्या साहेबाचं लग्न झालेलं आहे तर ते म्हणले हो मग असं कर त्यांच्या बायकोकडे तिथं पाया पड रड तुला काय करायचं ते कर ते म्हणले त्यानं काय होईल करून तर बघ ते गेलं सकाळी त्या बायकोशी रडलं म्हणला काही करा काकू लेकरं उपाशी मारले फलन व्हायला बिस्तान त्या काकू म्हणल्या 3 वाजता ते म्हणले 3 वाजता कशा येते ना जेवायला कोण कलेक्टर विठ्ठल भाऊ जेवायला आले ताट लावा म्हणले ही काय म्हणली माझं एक काम करावं लागेल मगच जेवायला तो म्हणलं काय तू मागशील ते तुझ्यासाठी काय पण आज पण उद्या पण सांग ना काय पण कधी पण सांग ना पण तर ही काय म्हणली ते सकाळी एक पोरग आलं तर त्याला तेवढी नोकरी द्यावं लागलं म्हणले कुठले ते काय 3 वाजता बोलले ते आलं कलेक्टर साहेब उद्या सकाळपासून एक कामाला तुझा दादा ऐका कलेक्टर कडे आयुष्यभर जाऊन सुद्धा नोकरी मिळाली कोणाकडे गेलो अरे पाय लक्ष्मीच्या हे असलं म्हणून बी वाटत नाही मला हे बायका गप बसल्या तीच नशीब तर नवरात्र तर कुठे बी असं म्हणून करा कृपा मजवरी एकदा दाखवा तो हरी कोणचा हरी
एक तर दाखवा, नाही तर मग देवाला प्रार्थना करा. बसले में हो रंग बहाली हरि सेना में हरि सेना में हरि मंदिर देवा या तो तुम आओ या फिर मुझे बुलाओ. ये दूरी अच्छी नहीं है. पडिलो दूरदेशी मजा मानस. एक तर मला काहीतरी करा. चलो जरा सा कुछ काम करे, किसी को माफ करे और किसी की माफी मांगे. एक हिंदीतला भाव सांगा. जो दम हम में है तुम में भी नहीं और मुझ में भी नाही. दोघं एक झाल्याशिवाय ताकद येत नाही. तुम्ही बघा लक्षात. अर्ध्याने जय म्हणायचं असतं, अर्ध्याने हय म्हणायचं असतं, म्हणजे आवाज वाढतो. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की. अर्ध्याने जय ना अर्ध्याने हय म्हणायचं, म्हणजे आवाज वाढतो. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की. तरी बी काय झालंय, मध्यम मध्येच आहे. हा तिथे जाय ना. शांती ब्रह्म नाही बाबा, हे काय हे म्हणजे तुम्हीच मध्यम मध्ये, आम्ही षटजत कशा. हे झाली करा कृपा मजवरी. बरोबर आहे. एकदा दाखवा तो हरी. कोणचा हरी? गोकुळात ज्याने चोरी केली. एकदा दाखवा तो हरी. अजून को अजून को. आज तर मीराबाईच्या जन्माने मेरेला ज्यानं तडपवलं सतवलं. जो मैं ऐसा जानती की प्रीत करे दुख होय, तो नगर डिंडोरा पीटती की प्रीत न करे कोय. मला जर असं कळलं असतं, मीराबाई म्हणतात, मला जर असं कळलं असतं की प्रेम केल्यावर दुःख होतं, दौंडी घेऊन गावात फिरले असते, म्हणले असते कृष्णावर कोणी प्रेम करू नका. पण मला माहित माहिती. एकदा मीरेनं भजन गायलं बरं का. मीरेनं भजन गायलं. वो काला एक बांसुरी क्या कर गयो मन की चोरी रे, सुध बिसरा गयो मोरी. माखन चोर वो नंद किशोर, मोरी रे वो का ऐका बाबा. छुप गयो फिर एक पान सुना के, कहाँ गयो एक बान चला के. गोकुल ढूंढा मैंने मथुरा, कोई नगरिया ना छोड़ी रे. विठ्ठल असं म्हणत होती. खाली काय बसलेले शास्त्री होते पंडित. थोडासा स्वर असा खाली. तू घरी जा रे भाऊ. त्याच्यातले एक जण म्हणले महाराज, उठून म्हणले बाबा दादा उठून म्हणले, मीरा आज जो तूने गाया वो राग में नहीं था. त्यावेळेला मीराबाई काय म्हणली माहिती? शास्त्री जी पता है मुझे, लेकिन लोगों को रिझाने के लिए राग में गाना पड़ता है और उसको रिझाने के लिए अनुराग में गाना पड़ता है. कहते मला काय म्हणायचं, अरे गाना तो एक बहाना है मालिक, असली बात तुझे रिझाना. तो चले. एक इकडचं बघितलं आपण तुकारामाचं, एक इकडे जाऊ नाथांच्या दिशेने. आज मला बाजूला जायचं नाही. चांगला आहे का? रोज उठून चपाती भाकरीच कवर खा. मस्त मस्त.
छोटे महाराज षष्टीला जन्मले, मूळ नक्षत्रावर जन्मले म्हणल्याच्या नंतर अडचण अशी आली, आई वडील गेले. ह्या कथा तुम्हाला माहिती आहे, मी सांगायची गरज नाही, तुम्ही त्यांच्याच भूमीत राहता. पण खरी गोष्ट अशी महाराज, पंढरपुरातली माणसं चंद्रभागेत आंघोळ करीत नाही. तशा जवळच्या जे आहेत ना, आम्ही इथंच राहतो, याच्यामुळे तर कोरडे दलिंदर तुम्ही बघा, नदीमध्ये गोटे असतात ना, नदी छोटे मोठे गोटे असतात ना नदी, त्या गोट्यांची खासियत आहे महाराज, ते नदीत मिसळत आणि नदीला मध्ये घुसू देत, बस तसलेच गोटे जातात. कीर्तनात बसतो पण कीर्तन मध्ये घुसू देत नाही, कीर्तनात मिसळत. थोडासा पकवास. अरे तू ऐक रे, नसते तू कशाला बोलू का? एका आंब्याला 347 फांद्या. किती? जाऊ का घरी जाऊ का? किती फांद्या? 347. एका फांदीला 67 आंबे, सगळे किती झाले? किती झाले? बरं आहे का? त्या आंब्याला पैठण मध्ये भाव आहे 43 रुपये डझन, मुंबईमध्ये 143 आणि अमेरिकेमध्ये 757 रुपये. आता अमेरिकेत विकायचे सगळे पैसे किती झाले? विठ्ठल भाऊने असं केलं. आणि खरंय ऐका, याच्यापेक्षा सोपं काय? झाडावर चढायचं, 2 आंबे काढायचे, खायचे आणि घरी जायचे. हाय का डोक्याला? तसं शास्त्रात, उपनिषदात, वेदात गणित लावित बसू नका. आपल्याला जे खायचं ते पोटभर खा, मस्त निघून जा. लय वेळ थांबायचं नसतं. तुम्ही हायच किती वर्ष तुमच्यापाशी? अजून 10-20 वर्ष राहायची. मजेत अशी गाडी गेली पाहिजे फास्ट. आपल्या चालूच होईना. बटन स्टार्ट गेलं. बरे जुनी महिंद्रा पिजेट आहे ना विठ्ठल भाऊ, तुम्ही बघितलं असेल जुनी, ती काय करायची? एअर सोडायची. चावीची सेटिंग समजून घ्या. विनोद मूळ नक्षत्रावर आणि आजोबाच्या सोबत पूजेला जायचे म्हणतात. आणि आजोबा सोबत पूजेला जाताना एके दिवशी आजोबा निघून गेले. नाही का आकाशवाणी झाली, नाथा देवगिरी. एवढं सभा देवगिरीचा आवाज ऐकला, पुन्हा डोळे डबडबले. आजोबाला सोडून जायचं, पण पुन्हा एकदा आवाज आला देवगिरी. रात्रभर प्रवास केला बाबा, रस्त्यात कुठेतरी थांबा वाटलं, पण पुन्हा आवाज यायचा मानधनेजी. आणि पुढे पुढे प्रवास केला. आणि एका क्षणाला जनार्दन स्वामी अशी मांडी घालून बसलेले. आणि एवढीच बाळ त्यांच्या मांडीवर जाऊन झोपले. प्रवीण बाबा जसंच मांडीवर त्यांनी डोकं ठेवलं, नाथांचं ध्यान चाललं. आता मला सांगा, त्यांना कोणी सांगितलं त्या महाराजांच्या मांडीवर डोकं ठेव? पण एक लक्षात ठेवा, जिथं सगळ्या उर्मी शांत होतात ना, तेच आपला गुरु असतो. इथं गेले, मांडीवर डोकं ठेवलं, एका क्षणात डोक्यावर हात पडला. सद्गुरु कृपा झाली ज्ञान प्राप्तीला, गुरु महिमा काय कंठ दाटला. नाथा बाळा, तू कोण आहेस? तू कोण आहेस असं विचारल्यावर हात जोडले. मी तुमचा दास. किती वर्षाचे? आपल्या जिंदगी गेल्या. मी तुमचा दास. बेटा तुझे आई वडील? तुम्ही हो माता पिता तुम्ही, मला दुसरं पुढे नाही तुमच्याशिवाय. राहिले त्यांच्याकडे. काही काळ गेला,
आणि ज्या वेळेला त्यांना असं सांगतात कथेमध्ये, एक पैसा सापडत हिशोबातला सापडला, नाथांनी टाळ्या वाजवल्या. जनार्दन स्वामींनी विचारलं काय झालं, ते म्हणले हिशोबात एक पैसा सापडत नव्हता, सापडला. जनार्दन स्वामींनी त्याची बुद्धी हेरली आणि त्यांना म्हणले इकडे बाळा, जर तुला एक पैसा सापडला तर इतका आनंद होतो, तर एक भगवंत सत्य सापडलं तर तुला किती आनंद होईल, किती आनंद होईल. एवढं म्हणल्याबरोबर नाथ महाराज त्यांच्या पायावर डोकं ठेवलं. काय म्हणले माहिती आहे, काय म्हणले, तुम्ही संत संत माईक तुम्ही संत हरी तुम्ही मी तुम्हाला आत्ताच म्हणलो होतो का नाही, 5 मिनिटं आधी, जे चांगलं आहे त्याला वाजवत टाळ्या म्हणलो होतो का नाही, त्याने गोड चाल म्हणली निम्यार दे. तुम्हाला मोठं म्हणताच येत नाही लोकांना. अहो मी भवानी शंकरचा पकवाज ऐकला एक जणाला. भवानी शंकर म्हणजे त्यांचा पकवाज ऐकला बरं का. आणि आमच्या गावाकडचे एक जण म्हणलं, महाराज ह्याला दादरा जमत नाही. कारण ही अवलाद म्हणजे दत्ताडांग हक्क नका. ह्याला जमत, ज्याचे त्याचे वेगळं वाद्य नाही. भक्ती भावानं जीवन येडूला माझ्या पूजती पुढं बाई रंग नंग रंग नंग आता हे मागे बसलेल्या महिला मंडळी बघा तुम्ही, प्रत्येकीचं आई मला सांगा, तुमच्या पाया पडतो मला सांगा, तुम्हाला सगळ्यांना सारखं सामान दिलं, सारखं. गॅस तसला, गॅसची टाकी तसलीच, कढई तसलीच, चमचा तसला. चमचा कळतो, चमचा कळतो, वाटीत असतो आणि वाटीत असतो. चमचा कळतो विठ्ठल भाऊ, वाटीत असतो देऊ आणि वाटीत असतो आणि वाटीत वाटीत वाटी रिकामी करतो तो चमचाच असतो. आहे का पुढे, रिकामी केली तरी वाटीला आपलाच वाटतो देऊ, चमचाच असतो. काही ठिकाणी चांदीचे चमचे, काही ठिकाणी चमच्याची चांदी.
सोच बदलो मेरे देशवासियों। आने वाले कल में उगा मोकळे म्हणा। समजा तुमच्या पुढे 2000ची आणि 500ची नोट ठेवली, कोणची उचली? याच्यामुळे देश गरीब झाला। दोन्ही हाणायच्या। अरे नाना मग म्हणे 2000 दोन्ही हाणायच्या पुंड। तुम्ही संत जन दादा गोड आयुष्य घासलेलं असतं। गायन काय सोपं आहे काय? तुम्हाला घंटाभर तर मिळत लागत ना। काही काही जण जे शिकलेले असतात ना खूप, ते ध्रुपद धमाल भजन असतं ना, दा ते रकेट थुम 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 लय त्याला विलंबित वाजव लागतं, प्रलंबित होतं तेवढं। माझं मर्म समजून घ्या मला जे सांगायचं। तुम्ही संत जन माझे ऐका, मला ज्ञान देत करा कृपा मजवरी, एकदा दाखवा तो हरी विठोबा रघुमाई। हरी जय जय बरं आता अजून एक अडचण आहे बरं का, नाथ महाराजांचा अभंग आहे आणि ते म्हणतात आहे तुमच्या हाती। कोणाचे? तुम्ही एक लक्षातच घ्या, सगळ्यांच्या आत असणारा जो भगवंत आहे ना, तुम्ही लक्षात घ्या, आपल्याला कळ ना गेलं। आता बाबा रामायण करताना तुम्ही बाबा इथं रामायण चालू, रामायण भावार्थ रामायण का आपलं रामायण? तुलसी भावार्थ। वा, वारकरी संप्रदायामध्ये जे आहे ते भावार्थ आहे। दीपिका सुद्धा भावार्थ, रामायण सुद्धा भावार्थ, पुंडलिकाच्या भावार्थ, तुम्ही सगळं भावार्थ आहे। माणसं भाव खातात। रामायण कोणचं? एक राम दशरथ का बेटा, एक राम घट घट में बैठा, हरे एक राम का सभी पसारा, एक राम है सबसे न्यारा, श्री राम जय राम। एक राम दशरथाचं पोरग, दुसरा राम सर्वघटी राम, बरोबर, दुसरा, तिसरा राम हा सगळा पसारा ज्याने तयार केला तो, चौथा या सगळ्यापेक्षा वेगळा परब्रह्म राम वशिष्ठा शरण। लक्षात आलं ते टप्पा? लक्षात आलं? आता सोपं मी मगा सांगत होतो, सांगता राहिला। आई तुम्हाला सगळ्या वस्तू एकसारख्या दिल्या, ठीक आहे, आणि तुम्हाला वांग्याची भाजी करायला लावली, बरोबर, सगळ्याची सारखी होईल? जाऊ का घरी, जाऊ का मी? होईन का? नाही व्हायची। कशी काय? आजी तू भाकरी करीत होती तेव्हा भाकरी फुगत होती ना, आता करणारी फुगती, तिचा मोडदा बसला। हो, आणि तसल्या फुगणारीच्या हातचं खाऊन वाळायला होतं आपण। महाराज लय दिवस कार्यक्रम झाल्यावर घरी जाऊ, जेवले का लेकर? जेवले का? काय आणायचं का? माणसासारखं बोला, वगैरे सारखं। माणसाने असं पण हितक खरा कृपा। महाराज दाद देतात। काही काही माणसं खूप खतरनाक आहेत, ऐकायला बसतात ना, जिथं शम नाही तिथंच म्हणतात वाह।
हा लय खतरनाक आहे कुठे मुंडक आले ते म्हणून तसं म्हणतात ना ते अनुभवावी नमा एकदा बादशाहच्या दरबारात असंच गायन चाललं होतं सगळेजण मुंडके हलवायचे बादशाह म्हणला बिरबल आपल्या गावामध्ये सगळे गायनाचे रसिक झाले बिरबल काय म्हणला माहिती का उगा तुमच्या भीतीनं मुंडके हले ते एकाला कळत नाही पागल आहे का एवढे मुंडके कसे आले ते म्हणलं तुमच्या पुढे काय करतील होय दुसऱ्या दिवशी दौंडी दिली गायन चालू असताना जर एखाद्याने मुंडकं हलवलं तर त्याला फाशी दिली मानाची पट्टी लावून बसले मानाची पट्टी लावून हल्लं नाही पाहिजे हा ना आणि गायक आले तिथं व्यासपीठ भजनाला सुरुवात सजन आयो रे सजन आयो रे ओ राधन मनन सुखोर आयो रे नाद म्हणजे पखावज गायन ह्याची सगळ्याची सम आली ना नाद ब्रह्म नमस्कार करतो हे लक्षात घ्या काय काय जण सम यायचं काम अशी ओरडते मला ते सांगा वाटत नाही मला खतरनाक माणसं बादशाहच्या दरबारात एकाने बी हललंच नाही म्हणून पण जे हाडाचे होते ना धे धे असं व्हायचं बरं का ते म्हणले हो की 5 जण मुंडके आले त्यांना फाशीला द्या 5 जण काय म्हणले फाशीला द्या पण मुंडक हलणार म्हणजे हलणार आपुल्याचं नादात मस्तीत राहायला पाहिजे एकदा कलेक्टर साहेब आले तेवढं सांगतो थांबतो कलेक्टर साहेब एकदा आले मित्रांनो वडवाडी गावामध्ये ज्याच्या गळ्यामध्ये माळ असेल त्याला 50,000 रुपये अनुदान दिलं जाईल रात्रीतूनच टेम्पो भरला रात्रीतून शेलो पंढरपूर मानधनी भाऊ विठ्ठल भाऊ सगळे म्हातारे कोतारे अध्यक्ष साहेब सगळे सगळे मी कुठं बंधू मला बी घ्या वर मला विनोद नाही एकेकाने 5,000 रुपये गुंतवले निस्त्या बायकोला कुत्र्याला ऐका ना सगळे बसले येऊन समोर दुसऱ्या दिवशी कलेक्टर साहेब आले वाह वडवाडी ग्रामस्थ मित्रांनो आनंद वाटतो एक ना एक माणूस माळकरी आणि अजून एक मजा जी ओरिजिनल माळकरी आहेत ना ती माळ मध्ये ठेवते आणि जी दलिंदर शिजणी आहेत ना ती वरी काढून सगळ्यांनी बाहेर काढून ठेवलेले होते आनंद वाटला मित्रांनो पण माफ करा कालचा जी.आर. चुकीचा होता म्हातार काय म्हणे म्हातार ह्याच्यामुळं म्हणतो यांच्या नादी नका 5,000 गेले 5,000
विठ्ठल भाऊ. पण कलेक्टर साहेब काय म्हणले पुन्हा नवीन जी आर आला आज की ज्याच्या गळ्यामध्ये माळ असेल असे 5 वारकरी येताना जे पूल लागतोय त्याच्या खाली घालायचे. पण जे हाडाचे होते ना 5 बाबा हाडाचे आपल्यासारखे 5 हाड समोर कलेक्टरला आम्हाला पुला खाली घाल पण गळ्यातली माळ नाही निघणार याला हाडाचा वारकरी नाही काढणार माळ. एवढं म्हणल्यावर कलेक्टर साहेब म्हणले 5 जणांना वरी घ्या आणि यांना 50-50 लाख रुपये द्या. ती म्हातारा आपली उद्या शिजनी लोकांचं काम नाही म्हणा. तुका म्हणे येथे भजन प्रमाण, तुका म्हणे येथे भजन प्रमाण. काय थोरपण जाणे, काय थोरपण जाणे, काय थोरपण जाणे. बस एकदा प्रेमानं भजन करा. विठोबा करा करा करा. लक्ष्मी शारंग धर सीतामाई रघुवीर राधे गोविंदा. रखुमाई पांडुरंगा, रखुमाई पांडुरंगा, रखुमाई पांडुरंगा, रखुमाई पांडुरंगा. अनुदास एक नाम, 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 अनुदास एक नाम. अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज सच्चिदानंद परब्रह्म शांति ब्रह्म एकनाथ महाराज की आणि शेवटला संतांच्या पायी अशी विनवणी केली की एका जनार्दनी थारा, एका जनार्दनी मने थारा. व्यंकटेश श्री नाम चांगले दीन चित्त रंगले. म्हणून या तुझी मांडली स्तुती पावसत्वरे लक्ष्मीपती. व्यंकटेश श्री कुलदेवता तुझी माऊली पिता इष्टमित्र तू पावसत्वरे लक्ष्मीपती. व्यंकटेश श्री तुझ वेगळे दीन दिसतो दावी पाऊले. म्हणून या तुझी मांडली स्तुती पावसत्वरे लक्ष्मीपते. लक्ष्मी रमण गोविंदा बाबासाहेब. अरे तुमच्या गावाकडलं तरी मोठ्या जय म्हणा रे. लक्ष्मी रमण गोविंदा बाबासाहेब की जय. भाऊ आपल्याकडल्या गाण्यात तुम्ही किती गोड म्हणले ना. आपल्या गाण्यात आणि बालाजीच्या गाण्यात फरक आहे मला. बालाजीला आलोय म्हणून म्हणावं लागतं. आपलं गाणं ना सहापासून सुरू होतं. सारे असं सुरू होतं मला. पण बालाजीला गेलं ना हा नाही. रे सा रे रे सा. कौशल्या शुक्रजा रामा संध्या प्रवर्तते. उत्तिष्ठ कमला त्रैलोक्यं दैवमांगिकं वेंकटरमणा. वाह सगळ्यांच्या चरणी दंडवत करतो. प्रवीण महाराज आले, चैतन्य भाऊ आले, सगळ्यांच्या चरणी महाराज सगळी महाराज मंडळी बाबा सगळी बरं का तुम्ही. कारण माझे छोटाही असो शिकणारा विद्यार्थी जरी असला क्षेत्राच्या ठिकाणी असला तर त्या क्षेत्राची देवता त्याच्यात वास करत असते.
पण माझा स्वभाव आहे महाराज, आळंदीहून कुणी आलं तरी मला माऊली आल्यासारखं वाटतं. तसं या पैठणमधून कुणी आलं तर नाथबाबाच आल्यासारखं वाटतं महाराज. कारण आम्ही सगळे बंकट स्वामीच्या परिसरातली माणसं आहेत, लोकांवर प्रेम करणारे. खरा तो एकच धर्म जगाला. सर्वांच्या चरणी वंदन करतो. माझ्या सोबत आलेले माझे मोठे बंधू पेटी वाजवत आहेत, बंकट स्वामी परिवाराचे सेवक आदरणीय श्रद्धे हरिभक्तीपरायण नाना महाराज नेकनूरकर, त्यांची उपस्थिती आहे. रामदास गुरुजी माझ्यासोबत आलेत. अत्यंत आनंद वाटला. गावाचं आयोजन वडवाळीचं अत्यंत पवित्र छान. टाळकरी, वारकरी, माळकरी, विनेकरी, पहारेकरी बसलेले, समोर बसलेले, लांब बसलेले, गुडघेवर केलेले, पाय लांबवलेले. अजून एक छान गोष्ट सांगू, इथं गुळ ठेवला होता दादा खायला. गुळ जे तिथं ठेवलं आहे कुणी मला देत नाही, काय नाही. मी गुळाकडं गुळ माझ्याकडे बघतो. शेवटी कस तरी खडा उचलेला तर एवढा खडीत खाव कसा? तुम्ही सांगा, होऊन दे तुमच्याच मनासारखं. काय माहिती आहे का, इथं तरी अजून बरं आहे महाराज, असं खडा ठेवलाय. काही काही ठिकाणी ढेपच असते अशी मोठी. आपण म्हणाला गोळ द्या तेवढीच तू बरी करतो, आपण असं करायचं. तर मी म्हणलं भाऊ हे पुन्हा शेवटला, तर म्हणले का लिहा लापशीन कडी. सर्वांच्या चरणी वंदन करतो महाराज. भगवान शारंगधर बालासाहेबाच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून वाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर एक मिनिट तुम्हाला माझ्या बसले. काय होतं माहिती का, इतका वेळ कार्यक्रम तुम्ही ऐकता, ऐका ना. आपली शिस्त, आपल्या गावाची शिस्त महाराष्ट्रात. मी वाईट नाही बोलायला कोणा, 2च मिनिट लागतील. काय करायचं बाहेर जाऊन? बरं बाहेर जाऊन म्हणा सगळ्याच्या आधी मी चालू का, बक्षीस द्यावं तुम्हाला, जागा नका सोडू. 1-2 हे जय विठ्ठलचं भजन होऊन सूचना सगळं मिळून 3 मिनिटात संपल. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय आ बोलिले या परिसरातला स्वप्नील माझ्यासोबत कथेला पण होता, त्यालाही वंदन करतो. आणि सगळ्यांना प्रार्थना आहे मला, जाताना आपल्या आपल्या चपलाने चांगली बघून हाणण्याचा प्रयत्न करू नका. पुढच्या सूचना दिल्या जातील तेवढ्या ऐका. 5-7 दिवस कार्यक्रमाला येत जा. जे आले नाहीत त्यांना धरून आणि जा. कारण जो दुसऱ्याला धरून नेतो त्याला तरुण म्हणतात. तारुण्याचं काम आहे. आणि एका माईच्या लेकरासारखं सगळ्यांनी एकत्रित येऊन हिंदू धर्म वाढला पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करा. सर्वांच्या चरणी वंदन. श्री भगवान बालाजी ललित यात्रा महोत्सव, त्यातील चालू वर्ष अमृत महोत्सव कार्यक्रम, सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा श्री बालाजी ललित यात्रा महोत्सव अखंड हरिनाम सप्ताह मौजे वडवाळी तालुका पैठण. प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनलवर.